आता काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. हेमंत सोरेन यांचे अतिशय जवळचे सहकारी ते म्हणजे सुधीर गुप्ता, की जे या सगळ्या प्रक्रियेत होते. त्यांच्या जवळचे आणखीन एक म्हणजे मंत्री असलेले सोनू, या दोघांना आता चौकशीसाठी बोलवण्यात आले. अजिता भट्टाचार्य त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. आणखीन एक म्हणजे विनोद सिंग, त्यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तुमच्या विरोधातलं वातावरण जे आहे, चौकशी जी आहे ती नेक्स्ट टू यू या माणसापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे आता फास अवळत चाललाय आणि तो तुमच्या जवळ येत चाललाय. फंदा गले तक पोहोचा है. आलं ना लक्षात? एकीकडे आंदोलनाला यशस्वी सांगता झाली म्हणून जे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी ते आनंद व्यक्त करतायत. दुसरीकडे अनशन सुटलं, त्यामुळे सरकार निर्धास्त झालं. देवेंद्र महातो यांचं अनशन यापूर्वीच संपलेलं होतं. आता त्यांचा ग्रुप जो आहे तो याच्यात सामील होणार नाही. आता स्टाफ सिलेक्शन कॅन्सल झालं म्हणून खुश झालेले आहेत, तो ग्रुप सामील होणार नाही. म्हणजे एक प्रकारे स्टुडंटचं एज्युटेशन जे होतं ते असं डिव्हाइड केलं गेलं आणि आपल्यावर येणारं बालंट काहीसं थांबून ठेवलं गेलं, काहीसं दूर लोटलं गेलं. आणि जे आता एजिटेट करतायत अनेक अधिकारी, त्यांना कोर्टात जायचा मार्ग मोकळा केला की तुम्ही कोर्टात जा, स्टे आणा, तुम्हाला ताबडतोब कामावर नंतर मला कायदेशीररित्या घ्यावं लागेल. मुख्यमंत्री ने अपनी जान तो बचाई, क्या बच्चों को इंसाफ मिला?